पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याची तीव्र टीका भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश कडू यांनी केली आहे। ज्या जागांवर शेका पक्ष पूर्वी जोमाने निवडणूक लढवत होता त्या जागा आज शिवसेना आणि इतर मित्रपक्षांना सोडाव्या लागत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे। इतकेच नव्हे तर वर्षानुवर्षे शेका पक्षाकडे असलेल्या पारंपरिक जागाही हातातून निसटत असल्याने शेका पक्षाकडे आता सक्षम उमेदवारांची कमतरता निर्माण झाली आहे, असे कडू यांनी स्पष्ट केले। या पार्श्वभूमीवर बोलताना भाजप नेते गणेश कडू यांनी शेका पक्ष आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। ते म्हणाले, माजी आमदार बाळाराम पाटील हे सध्या अत्यंत द्वेषपूर्ण आणि बेताल वक्तव्य करत आहेत। प्रत्यक्षात जेव्हा आम्ही शेका पक्षामध्ये कार्यरत होतो तेव्हा निवडणूक प्रक्रियेत सर्वजण एकत्र काम करत होते। उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते सूचक अनुमोदकांना सूचना देण्यापर्यंत प्रत्येक टप्पा नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडला जात होता। आज मात्र शेका पक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे कोणतेही ठोस नियोजन अथवा तयारी दिसून येत नाही, असा आरोप करत कडू म्हणाले की याचाच फटका त्यांना पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच बसला आहे। या उलट आमची संघटनात्मक ताकद आणि काटेकोर नियोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे राबवत आहे। त्याचा परिणाम म्हणून निवडणुकीच्या सुरुवातीलाच भाजप महायुतीचे 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, असेही त्यांनी नमूद केले। गणेश कडू पुढे म्हणाले की निवडणुकीत अपयश स्पष्टपणे दिसू लागल्याने माजी आमदार बाळाराम पाटील हे आरोप करून वास्तव झाकण्याचा निष्फळ प्रयत्न करत आहेत। शेका पक्षाकडून होत असलेले सर्व आरोप हे पूर्णतः निरर्थक असून त्यामध्ये तथ्याचा लवलेशही नाही, असा ठाम दावा त्यांनी केला। दरम्यान जनतेने विकास कामांवर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टी महायुतीला ठाम पाठिंबा दिला असल्याचे चित्र आहे। येत्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजप महायुतीचा विजय मोठ्या फरकाने होईल, असा विश्वासही भाजप नेते गणेश कडू यांनी व्यक्त केला। अजेंडा आमच्याकडनं देखील चालवला गेला, त्याचा भाग आम्ही देखील होतो की ज्यावेळी अशा प्रकारे राजकीय पक्षांना अपयश येतं त्यावेळी ते अपयशाच्या फेरीवर कोणताही राजकीय जो प्रमुख असतो तो स्वतःवर घ्यायला तयार असतो आणि मग त्याचं खापर हे कोणावर तरी इतरांवर फोडायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने हे आरोप दरवेळेला विरोधी पक्षाकडनं सत्ताधारी पक्षावरती केले जातात। आणि त्याचप्रमाणे आमदार बाळाराम पाटील साहेबांनी काल जे त्यांचं स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटमध्ये आपण जर बघितलं त्या मुजरेकांनी त्यांनी भारतीय जनता पार्टीने पैशाचा वापर करून अशा प्रकारे हे आमचे जे उमेदवार आहेत ते विकत घेतले। मला एक सांगायचं आहे की प्रमुख पक्ष याच्यामध्ये होते, ज्याच्यामध्ये शिवसेनेचे पण उमेदवार होता जो उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा, दुसरा उमेदवार होता तो काँग्रेसचा देखील होता। हे जे 6 भारतीय जनता पार्टीचे आमचे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत, त्याच्यामध्ये नितीन पाटील साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तिथे फॉर्मच उडाला। जे फॉर्म गेले कित्येक वर्ष मी असेल कुटुंबी असेल आमच्या यंत्रणेच्या मार्फत आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या त्यावेळी आम्ही मार्गदर्शन तरी भले तरी काम करत होतो, तरी प्रत्यक्षात काम करणारी यंत्रणा जी होती ती आमची असायची। लास्टला जो काही फॉर्म भरला असेल त्याला लावलेला सूचक, त्याला लावलेला अनुमोदक, त्यांनी कुठे जाऊ नये, त्यांनी कुठे पळू नये, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आमच्याकडनं दिल्या जायच्या। किंबहुना मला आठवते मी ज्यावेळी यंत्रणा राबवले त्यावेळी सूचक आणि अनुमोदकाचं नाव हे बऱ्यापैकी आम्ही सिक्रेट ठेवायचो आणि सत्ताधारी पक्षाकडे पण त्यावेळी कदाचित ती यंत्रणा नसावी, पण आज ती यंत्रणा वापरून सत्ताधारी पक्षाने ज्या प्रकारे जे अधिकार आहेत आणि काही इलिगल आहे का, घरी बसून तर ते काही राजीनामे किंवा हे दिलेलं नाही आहे, त्या पत्राला ऑथेंटिकेशन आरो जे बसलेले आहेत ते सर्व जवळजवळ प्रांत लेवलचे अधिकारी आहेत, त्यांना त्यांचे अधिकार, त्यांचे असलेल्या अधिकार कक्षेमध्ये काय काय करायचं याचा सगळ्याचं भान, याचा सगळ्याचा संयम त्यांच्याकडे असतो। मला एवढंच सांगायचं आहे याच्यामधनं की आपण उमेदवार देताना जे उमेदवार दिलेत ते उमेदवारच मुळात तकलादू होते। त्या तकलादू उमेदवारांना आपल्याकडनं सांगितलं जातं की अशा प्रकारे विकत घेतलं जातं आहे, म्हणजे काँग्रेस पक्ष जो एकेकाळचा या देशामधला सर्वात मोठा पक्ष म्हणून मानला जायचा त्याचा उमेदवार जर बाळाराम पाटील साहेब सांगतात शेतकरी कामगार पक्षाचा जो उमेदवार आहे तो खरेदी केला गेला जातो आहे असं ज्यावेळी आमदार सांगतात हा एकदम चुकीचा आरोप आहे, बिनबुडाचे आरोप आहे असंच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। कारण गेली कित्येक वर्ष 25-30 वर्ष झाली जवळ आम्ही शेतकरी कामगार पक्षात काम केलं, त्यावेळी मला वाटतं कार्यकर्ता टिकावा,
कार्यकर्ता टिकून राहावा आणि आपला पुढचा कारभार चालावा याच्यासाठी अशा प्रकारच्या वल्गना अशा प्रकारच्या गोष्टी करणं त्या वेळेला त्या वेळेला गरजेचं असतं. आणि तशाच प्रकारची ती जी काय भाषा आहे किंवा जे काय आपल्या बाळापणी बोलले ते तसंच दिसतं आहे. पण मला एक सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे सिस्टीम लावली आणि जो एक नवा प्रयोग या इथे करून पाहिला आणि हा प्रयोग भारतीय जनता पार्टीमध्ये फक्त पनवेलमध्येच लागला आहे का तर नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 65 जागा या भारतीय जनता पार्टीच्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीकडे असलेली ही जी सिस्टीम आहे ती सिस्टीम अपग्रेड करून भारतीय जनता पार्टीचे इथले स्थानिक आमदार पनवेलचे आमचे आदरणीय प्रशांतदादा ठाकूर असतील, अगदी चाणाक्ष असलेले आमचे महेश बाजी साहेब, त्याच खालोखाल त्यांच्यासोबत काम करणारे आमचे अविनाशजी कोळी असतील जिल्हाध्यक्ष आहेत, नितीनजी पाटील असतील, कारण नितीनजी पाटील आता मोकळे झालेले आहेत, प्रीतम म्हात्रे आता मोकळे झालेले आहेत. ही दिग्गज कंपनी ज्यावेळी मोकळी झालेली दिसते, आमची दर्शना भोईर आहेत, आमचे विक्रांतजी पाटील आहेत, तेही मोकळे झालेले आहेत. म्हणजे काय झालं आहे की हे मोकळे झाल्यामुळे ही दिग्गज कंपनी आता जिथे जिथे आम्हाला वाटतंय की भारतीय जनता पार्टी प्रभागामध्ये कुठल्या वीक आहे तिथे ही मंडळी जाऊन हात मांडून बसणार आणि तो प्रभाग देखील काबीज करण्यासाठी प्रयत्न करणार. त्यामुळे नक्कीच आज गेल्या वेळी आम्ही जेव्हा इलेक्शन लढवलं त्यावेळी 58 जागा या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर लढवलं. आजची परिस्थिती वेगळी आहे. 28 जागा या शिवसेनेला द्याव्या लागल्या. शिवसेनेच्या चिन्ह आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार किंवा शेतकरी कामगार पक्षाचं चिन्ह आणि शिवसेनेचे उमेदवार असे हायर करून पनवेलमध्ये बऱ्यापैकी उमेदवार दिले गेलेले आहेत. म्हणजे 58 असलेला प्रवास 33वर येऊन थांबलाय. त्यामधून उमेदवार त्यांना निवडून आणायचे पैकी आता जे काही उमेदवार दिसत आहेत 17, 18, 19, 20 या प्रभागांचा रिझल्ट हा अगदी क्लिअर रिझल्ट आहे. इथे असलेल्या या 15च्या 15 जागा भारतीय जनता पार्टी निर्विवाद वर्चस्व ठेवून जिंकेल यात मला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अजिबात निर्माण शक्य